चक्क 4 वर्षानंतर मी हा ड्रेस घातलेला आहे। तर कसं काय झालं पुढे सांगतेच। तर आपल्याला कसं असतं की कधी पण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर की आपण लूज कपडे घालतो आणि माझ्या बाबतीतही तसं जेव्हा पहिली प्रेग्नन्सी राहिली तेव्हा मी हा ड्रेस घेतला होता आणि तेव्हा मी 1 ते 2 वेळेसच वापरला, पण कपडा चांगलाच जाड होता आणि उन्हाळ्यामध्ये बघा असे कपडे घालायचे म्हटलं की नको किंवा खूप जास्त गरम झाल्यासारखं वाटायचं, त्यामुळे माझ्याकडून जास्त काही वापरण्यात आलाच नाही। तर त्यामुळे तो तसाच राहिला होता आणि नंतर पण मी एरवी कधीच घातला नाही। पण आता अशात पाऊस पण जरासा पडलेला आहे आणि आता जास्त कपडे नाही आहेत घालण्यासाठी, रोज रोज तेच कपडे, तर त्यामुळे म्हटलं चला आहे त्यांचा वापर करू, काही दिवस घालू, जोपर्यंत घालू वाटेल तोपर्यंत, आणि त्यानंतर मग बघता येईल। त्यानंतर टियाचा आज पाय बऱ्यापैकी बरा झाला होता, जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तिलाही इंजेक्शन दिलं होतं, तर त्यामुळे ती थोडं अशा पद्धतीने चालत होती। 2 दिवसापूर्वीच येताना आवळा पावडर घेऊन आले होते आणि टियाला खूप या गोष्टीचं हे होतं की हे काय मम्मी नेमकं काय खाण्यासाठी, तिला वाटलं की खूप छान लागत असेल, त्यामुळे तिचं सारखं चालू होतं की मम्मी हे बनवतो कशासाठी आणलंयस। तर फायनली मी तिला दाखवलं की बीटरूट ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे, तर त्यासाठी मी ते तिला करून दिलं। जेव्हा तिने एकच सिप पिला त्यानंतर कळलं की ते आपल्यासाठी पिण्यायोग्य नाही आणि तिने ते नको म्हणून सांगितलं। त्यानंतर मग मी माझा ज्यूस पिला। बाय।